मिळतात. वसई पूर्वेतील संघ राजावली आणि मडवीपाडा. एक मैत्रीपूर्वक लढत निश्चितच पाहायला मिळेल. जेव्हा मग एक गाव एक टीमचा विचार येतो तेव्हा मात्र निश्चितच एकाच टीम मधून खेळत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आज वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या नियमानुसार एक पाडा एक संघ असं म्हटलं जाते आणि निश्चितच पाड्या खेड्यातून एकत्र येऊन निश्चितच टीम जी आहे ती बनवली गेली आहे. त्याच कारणास्तव ही मैत्रीपूर्वक लढत निश्चितच पाहायला मिळेल. चला पंच थोडी घाई करा. दोन ऑफिशियल पंच रुपेश दांडेकर अँड वैभव धूम यांना आपण पाहतोय. चला मॅचला होईल सुरुवात. लेटेस्ट प्लेचा इशारा. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिलं षटक टाकण्याकरता जयदीप कोठारी, वैभव सोडले अँड पवन राऊत ही सलामीची जोडी. ऑल द बेस्ट, शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने स्लाइस करायचा होता परंतु पंच सहमत नाही. आजचा दिवस आपण पाहिला तर मग वाईट बॉल न झाली आजच्या दिवसाला सुरुवात आणि अव्हांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग वाईट आला. लोकल मध्ये चेंडूची हाताळणी केली गेली. ओहो, काय जबरदस्त हा चेंडू मात्र फेकला गेलाय. परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. हलक्या हातनं मात्र निश्चितच या ठिकाणी खेळायचं होतं परंतु कुठल्या प्रकारची धाव घेण्याची संधी मात्र या ठिकाणी दिली नाहीये. पहिला वाईट, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. जयदीप कोठारी विकेट टेकर गोलंदाज आहे. भरपूर विकेट त्याच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहे अक्षय, त्याला बीट करून चेंडू निघून जाईल. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता आजच्या दिवसातील पहिला चौकार वैभव सोहळेच्या बॅटमध्ये येतोय. 4. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि निश्चित आपण पाहिलं तर मग 3 खेळाडू तटेर सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने वैभवच्या बॅटमधनं चौकार येताना पाहिला. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी विशाल परंतु त्याला बीट करून चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. यावेळेस 6 धावांकरता षटकार. मॅक्झिमम दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळाला समोरच्या दिशेनं. सकाळचं सत्र आहे, गुलाबी हवा देखील सुटली आहे. थंडीचं वातावरण थोडं मात्र रात्रीपासून वाढले आणि या थंडीमध्ये हा गरमीचा मुकाबला आपण पाहतोय दोन संघामध्ये. पुढील बॉल, अजून एक मोठा फटका निश्चितच येईल. सुंदर शॉट सिलेक्शन, चेंडू निघून गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. 4. चंदनी पाटावरी नकोरा स्वस्तिकाचा फेरा गो, तांब्या घेऊन निर्मळ पाण्याचा तयानुधान पेरा गो. माझे एक विरमवली कृपेची सावली सजली नवरातीला गो, एक विरमवली कृपेची सावली सजली नवरातीला गो. अकेला धावणारी नवसाला पावणारी एकवीर मातेचं देखील सुंदर गीत आपण ऐकलं परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर निश्चितच चांगलं बॅटिंग वैभव सोहळेच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. धावफलक पुसलं जाईल. एकंदर आपण पाहिलं तर मग 15 या आकड्यांवरती पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर मग वाईट चेंडू हाताला, त्याच्यानंतर डॉट, चौकार, षटकार, चौकार. चांगलं बॅटिंग. यावेळेस पुन्हा एकदा हा वाईट बॉल.
अजून एक अवांतरच्या सुरूमध्ये धाव जोडली जाईल. धावफलक खूप चांगलं पाहायला मिळतंय. फाउंडेशन खूप चांगला उभा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वैभव सोहळेच्या माध्यमातून. सह्याद्री चषकामध्ये देखील वैभव सोहळेने जबरदस्त बॅटिंग केली होती. ओहो, यावेळेस समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहे विशाल, सोडणार नाही शेल आणि समाप्त झालाय यावेळेस वैभव सोहळेचा खेळ आउट. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. नाम भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा पहिली विकेट मात्र डाऊन होते. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5व्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झाला. आतापर्यंत एकूण चेंडू हाताळले 7. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. धावफलक पाहिलं तर मग 16 आकड्यांवरती यावेळेस स्थिर आहे. एक विकेट महत्वाची मात्र मिळवली गेली आहे जयदीप कोठारी या गोलंदाजाने. हो, समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. विशाल पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आहेत आणि पकडतायत हा दुसरा झेल. बॅक टू बॅक धीरज नीलके देखील होतोय आउट. गावदेवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. गावदेवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय म्हणाली. ए संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. 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 धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. बागपाडा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्पर्धा चालू आहे, परंतु इंटरनेटचा इश्यू असल्या कारणाने मात्र त्या ठिकाणी लाईव्ह दिसणार नाहीये. त्याच नंतर आपण पाहिला तर मग त्या ठिकाणी जी एंट्री फीज आहे त्याच्यामध्ये देखील थोडीशी कपात केली गेली. धावफलक स्थिर आहे 16 आकड्यांवरती. इथून नंबर 2चं षटक टाकण्याकरता अजय आलेत. अजय किरकिरे, महेश वारात, पवन राऊत हे 2 बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर आपण पाहिले तर बघ विस्फोटक आहेत. चांगला खेळ या दोन्ही खेळाडूंकडे आपण सातत्याने पाहिलाय. पण इथून मात्र जो दबदबा निर्माण केलाय ना वैभव सोहले या खेळाडूने, तो कायम ठेवला जाईल का हे देखील पाहणं योग्य. अजयचा हा पहिला बॉल. हो, पहिल्याच बॉलवरती फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. परतावं लागेल पवन राऊत या खेळाडूला. काय जबरदस्त लेंथ हाताळली, अगदी वेगवान, आणि त्या वेगामध्ये पूर्णपणे फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. आणखी एक मोठा धक्का, 6 कृपास्फोट राजावली या संघाला. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. झाडलं बोलवून जाणू आईन, ते म्हणाली ती पालखी घेऊन गेली आईन आज्ञा मला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म तस्मै श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. कालचा दिवस आपण पाहिला तर मग गुरुवारचा दिवस होता, साईबाबांचा दिवस होता, आणि निश्चितच दिवसभरामध्ये साईबाबांची खूप सुंदर गाणी देखील ऐकायला मिळाली होती. राज चोंडकर आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो आलाय अंगलट, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक मोठी विकेट. 6 कृपास्फोट राजावली संघाचे कर्णधार राज चोंडकर देखील झालेत आउट. साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हो साईत जडला. साई प्रेमात
निश्चित सध्या आपण पाहिलं तर मग मैदानाच्या बाहेर चाललाय राज चुणकर. निश्चितच इथून चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची होती, कारण बॅक टू बॅक विकेट मात्र डाऊन झाल्या होत्या. थोडंसं प्रेशर मात्र होतं, परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हल्लीकेसे स्नेक मात्र लागली गेली आणि त्यानंतर यष्टीरक्षक अजित इंगळे यांनी काय जबरदस्त झेल पकडला. धक्का क्रमांक इथून आपण पाहिला तर मग चौथा हा लागला गेलाय. आणखी एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर रावते आलेत. अजयचा पुढील बॉल. हो, हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फ्रेम मध्ये विशाल पाहायला मिळतोय. सोडणार नाही झेल. आणखी एक विकेटचा पतन आणि अशा प्रकारे विकेटची हॅट्रिक देखील पूर्ण झाली आहे आणि ही तिसरी हॅट्रिक आहे. कालच्या दिवसामध्ये 2 विकेट हॅट्रिक आपण पाहिल्या, परंतु आज आपण पाहतो अजयच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये अक्षय याने 5 विकेट घेतले. त्याच्यानंतर महेंद्र कोल्हा याने देखील विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आणि आजच्या दिवसामध्ये अजय जबरदस्त गोलंदाजी. अक्षरशः मी तर थोडस नोटीस केलं होतं या मॅच मध्ये 50+ धावफलक निश्चितच पाहायला मिळेल, परंतु आपण पाहिलं तर पूर्णपणे जी गाडी आहे ना ती रुलावरून थोडीशी खाली घसरली आहे. साई कृपास्फोट राजावली संघाची सुरुवात खूप चांगली करून दिली होती वैभव सोहले या बॅटरनं, परंतु तो बाद झाल्यानंतर जणू काही रेशनच्या दुकानावरती लाईन लागले गेले. बॅक टू बॅक फलंदाज मात्र बाद होत गेले. इथून अजून सुद्धा संधी गेलेली नाहीये. अजून सुद्धा चांगला क्रिकेट निश्चितच खेळला जाईल. मनोज गोवारी आलेत न्यू बॅटर. धावसंख्या 16 आहे. बॅक टू बॅक 3 विकेट आलेत. इथे एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. ती पार्टनरशिप बिल्डअप केली जाईल का? महेश वारात चा विचार केला तर निश्चितच 4 या क्रमांकावरती आल्यात, परंतु स्ट्राईक पासून थोडेसे लांब पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. विशाल आलेत पुढे, त्याच्यानंतर अक्षय देखील आलेत बॅकअप साठी. तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या साह्यानं धावफलक आपण पाहिला तर मग पोहोचले गेले 17 या कड्यांवरती. जवळजवळ चौथ्या बॉलवरती ही एक धाव मात्र या ठिकाणी येत असताना आपण पाहिली आहे. अजयची चांगले बॉलिंग पाहायला मिळाली आणि हे कमबॅक करणारं षटक राहिलंय न्यू स्टार मढीपाडा टीम साठी. महेश वारात ऑन स्ट्राईक. तो देखील मोठा फटका खेळण्यामध्ये निश्चितच यावेळेस गेला होता, परंतु वेग भन्नाट आहे आणि वेग असून चालत नाहीये. लेंथ देखील चांगलं मेंटेन करावी लागते आणि निश्चितच चांगला बॉल पाहायला मिळाला. जवळजवळ गुडलँडवरती चेंडूची लेंथ पाहायला मिळाली होती आणि तिथून हलकासा मात्र फ्लाईट पाहायला मिळाली. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखी एक हा डॉट बॉल आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न होतोय. या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे अजय किरकिरे या गोलंदाजाची. विकेट हॅट्रिक, त्याच्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. म्हणजे जे पहिल्या षटकामध्ये कमावलं होतं ना वैभव सोहले यानं, दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं त्यांच्यावरती पाणी ओतण्याचं काम केलंय, परंतु इथून अजूनही वेळ गेली नाही. 12 चेंडू शिल्लक आहे. 17 धावा धावफलकात जोडल्यात. अजून इथे जर 20 ते 25 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक चांगला धावफलक आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. मनोज गोवारे ऑन स्ट्राईक. अजित इंगले बॉलिंग ट्रॅक वरती. अजित इंगले एक जबरदस्त बॉलर आहे नुस्टार मढीपाडा टीमचा. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हवेमध्ये स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय दुमाडा अगदी वेगाने पुढे आला होता हा झेल पकडण्याकरता. प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले मिड विकेटच्या दिशेने, परंतु चांगलं बॅकअप विशाल इंगळेचं पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे सरकली, पोहोचली गेले 19च्या घरामध्ये. बॅक टू बॅक विकेट डाऊन होत्या तेव्हा मात्र माइंडसेट मध्ये सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलं असतं तर मग धावफलक जे आहे ना ते थोडंसं हलतं राहिलं असतं. इथून हा चेंडू आपण पाहिला तर मग डाव्या स्टीच्या बाहेर फेकला गेलाय. पंच वैभव धूम सरांचा वाईड बॉलचा इशारा.
आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेलाय. कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर आमच्या सोबत चांगलं गुणलेखाचं काम करतायत कल्पेश कोठावळे. त्यानंतर आमची डिव्हिजन टेक्निकल टीम देखील खूप चांगला जबरदस्त टेलिकास्ट. हो, यावेळेस नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी गोलंदाजाच्या गतीचा फायदा या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न केला. वेगवान बॉल होता. सॉफ्ट हँडने मात्र हलकस मात्र दिशा दिली होती डीप फाईन लेगच्या दिशेनं. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 22च्या घरामध्ये. 22 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 5 फलंदाज पास झाले. साई कृपा स्फोट राजावली या संघाचे. एक मैत्रीपूर्वक लढत आहे, कारण दोन्ही संघ आपण पाहिले तर मग एकाच परिसरातील संघ आहेत. भरपूर वेळा आमने सामने आलेत आणि रिझल्ट जो आहे ना तो सध्या समान आपल्याला पाहायला मिळाला. स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेनं गॅप मध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू अगदी वेगाने निघून गेलाय. ज्याप्रमाणे बंदूक इथून गोळी निघते त्या गोळीच्या वेगाने हा चेंडू सीमारेषा पार झालाय. 4 धावांकरता चौकार. साई तुझ्या दर्शनाची ओढ, तुझ्या दर्शनाची ओढ, तुझा आईला बोलावना, हे तुझा आईला बोलावना. हा चेंडू येतोय डॉट. चला, आज या ठिकाणी 4 ते 5 कॅमेरे लागतील. आपल्याकडे जास्त आहेत. ओहो, पुन्हा एकदा स्टेप आउट ओढ खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. 26 धावा ऑन द स्कोर बोर्ड. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला बॉल आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाव संख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच 26 आकड्यांवरती आणि जवळजवळ 9 धावा या तिसऱ्या षटकामध्ये आल्या. विशाल इंगळे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. शतरक्षण तर लाजबाब राहिले या मॅच मध्ये. जवळजवळ 3 झेल त्याने पकडलेत, परंतु यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. हो, ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. समोर आपण पाहतोय अजय आणि त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. अति घाई संकटामध्ये नाही, थोडीशी घाई केली आणि त्याचं मात्र भुगतान भरावं लागलं. 4 धावेनं धावफलक पोचलं गेलं 30च्या घरामध्ये. महेश ऑन स्ट्राईक वरती आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. 30 धावा धावफलकावरती. सध्या तरी हे धावफलक अगदी आपण पाहिलं ना तर मग अग्रगण्य स्थितीमध्ये पाहायला मिळत नाहीये. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्कू टप्प्याची लेन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आकाश कानात त्या ठिकाणी होते, त्याच्याकडनं देखील झाली आहे मिस्टेक. थोडेसे नाराज असतील विशाल. या वारंवार चुका निश्चितच अडचणी वाढवू शकतील. धावफलक पोहोचले गेले 32 आकड्यांवरती. अजित आणि थोडासा मात्र काहीतरी मेसेज जो आहे तो दिलाय यावेळेस आपले बंधू विशाल यांना, की यापुढची लेंथ कशा प्रकारची तुला फेकायची आहे, कोणत्या ठिकाणी मात्र बॉल ठेवायचा आहे, असं काहीतरी निश्चितच मेसेज दिले जात आहेत. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धाव फलकावरती 32 धावा. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न.
क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पुसला जाईल. 34 34 आकड्यांवरती अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 चेंडूमध्ये 16 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु त्याच्यानंतरची काही षटकं जी आहेत ना ती खूप चांगली हाताळली गेली. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग फलंदाज महेश देखील झालेत बाद. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग डाव्या एष्टीला स्पर्श करून गेला आणि निश्चितच आपण पाहिलं तर फलंदाज महेश याला देखील परतावं लागलंय. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. आज राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या आशीर्वादानी. राहतो आम्ही सुखानी साईबाबाच्या आशीर्वादानी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. भुवन लोखंडे आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची सांगता. वेगवान बॉल होता. अगदी वेगानं चेंडू यष्टिरक्षकाच्या हातखंडामध्ये जवळ विसावला. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. धावफलक पोचले गेले 34 आकड्यांवरती आणि इथून 35 धावा विजय करता बनवावे लागतील. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. श्री साई दत्त स्फोट काजूपाडा आणि विघ्नहर्ता स्फोट बेलकडी. चला टॉस साठी या. श्री साई दत्त स्फोट काजूपाडा आणि विघ्नहर्ता स्फोट बेलकडी या दोन संघामध्ये आम्ही पुढील मॅचचा टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये निश्चितच टॉस आहे तो व्हायला हवा आणि दोन्ही संघाचे जर कर्णधार आले असतील तर आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. येस थँक्यू. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. हॅलो. तर दोन्ही कर्णधारांचं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. आमच्या सोबत जोडले गेले टॉस स्विन करण्याकरता या स्पर्धेचे सर्व कृष्णाजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. बीबीपाड असा कॉल आहे आणि येथे मात्र टायगर चषक. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग विघ्नहर्ता स्फोट बेलकडी या संघाच्या बाजूने लागलाय. कालचा दिवस बेलकडी गावाकरता खूप चांगला राहिलाय. टॉस जिंकला या ठिकाणी काय डिसिजन असणार? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. काल आपण पाहिलं तर मग तुमच्याच गावातील सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी संघ या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये पोहोचलेच. आज तुम्ही देखील मनामध्ये काही विचार करून आले असतील. काय विचार आहेत मनामध्ये? चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. निश्चितच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 च्या 45. अशा कुठले गोलंदाज आहे जेणेकरून नावं आम्हाला देखील माहीत पडतील? पावेस आहे, धीरज आहे, निशाल आहे. बेस्ट ऑफ लक शुभेच्छा देतो. ऋषिकेश, टॉस जिंकला डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेणार होतो आम्ही. यावेळेस बॅटिंग करायच्या. बॅटिंग करत असताना साधारणतः कोणता आकडा असेल माइंड मध्ये तो क्रॉस करण्याचा प्रयत्न केला जाईल? 60+. आज पूर्ण संघ आहे का? हो नक्कीच. यंग पोरं पण आहेत आता. निश्चितच जे काही लेजंड प्लेयर आहेत त्यांना थोडस मागे ठेवण्याचा प्रयत्न केला या मॅच मध्ये आणि जे युवा खेळाडू आहेत त्यांना मात्र पुढे चान्स देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याकडनं चांगला खेळ होईल. हो नक्कीच होणार. प्रॅक्टिस तर चालूच आहे जोरदार. क्या बात आहे. यस बेस्ट ऑफ लक शुभेच्छा तुम्हाला देखील. तर मित्रांनो हे होते दोन्ही कर्णधार. एका बाजूने विघ्नहर्ता स्फोट बेलकडी संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिला तर श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा संघ. या दोन संघामध्ये आपण टॉस आहे तो संपन्न केला. आता मात्र थेट जाऊया पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅच कडे. थँक्यू सो मच. अक्षय धुमाडायन आकाश काणात ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 35 धावा त्यांना बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले
आणि पॉवर प्लेचं षटक टाकण्याकरिता वैभव सोले. पहिला बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्ले अँड मिस. निश्चितच एक चांगला गोलंदाज आहे वैभव सोले. लेदर क्रिकेटचे धडे त्यांनी देखील गिरवलेत. तर क्रिकेटचा देखील एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे आणि खऱ्या अर्थानं आपण त्याचा बॉलिंगचा विचार केला तर त्याच्याकडे ऑफ कटर, लेग कटर, बाउन्सर, यॉर्कर हे वाही खासियत आहे वैभव सोलेची. अगोदरचा बॉल आपण पाहिला तर मग ऑफ कटर बॉल होता आणि हा बॉल आपण पाहिला तर मग यॉर्कर फेकला होता. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला, गुणकौशल्य, क्षमता आणि क्वालिटी आणि त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग एक्सपिरियन्स जो आहे ना, अनुभव, तो खूप चांगला पाहायला मिळाला. आणि ही जेव्हा कला असते ना तुमच्याकडे तेव्हा निश्चितच तुम्ही चांगले गोलंदाज बनवू शकतायत. परंतु बॅटरचं फुटवर ओळखणं आणि निश्चितून त्याच्यानंतर चेंडूची हाताळणी ही योग्य असायला हवी. यावेळेस हा वेगवान बॉल होता. ओहो, झाली आहे मिस्टेक धीरज कर्ण. एक सिंगल मात्र इथून पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं हलवारपणे धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. पुसलं गेले 2 या आकड्यांवरती. आज कदाचित आमचे मित्र जयेश डुकले देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील की काय. ओहो, सुंदर स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळतोय. आकाश कानाच्या बॅट मधनं षटकार 6. साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावून जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. या षटकाराच्या सायन आता मात्र धावफलक पोचले गेले 8 या कड्यांवरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. अगोदरचा बॉल आपण पाहिला तर मग ओव्हर पिच हाताळला गेला होता आणि त्याच्यावर ते अक्षरशः तुटून पडले. अगदी बॅटरच्या झोन मध्ये तुम्ही जर चेंडू हाताळाल तर निश्चितच त्याच्यावरती काहीतरी मोठं हे निश्चितच पाहायला मिळेल. त्यामुळे थोडासा चेंडू लांब ठेवला आणि निश्चितच डॉट चेंडू पाहायला मिळतोय. फुलरलेनचा बॉल, एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? लेग बायच्या सुरूमध्ये कदाचित, यस, लेग बायच्या सुरूमध्ये ही धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होतीये. धाव फलक पोहोचले गेले 9 या आकड्यांवरती. इथून पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 18-26. 18 चेंडू 26 धावा अजूनही विजयाकरता बनवायचेत. 35चं लक्ष. धीरज निलके बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. कॅप्टन कूल राज सोनकर आपल्याला पाहायला मिळतं सध्या तरी लॉंगॉनच्या दिशेनं. थोडेसे नाराज आहेत कारण धावफलक थोडं कमी बनवलं गेलं या पहिल्या इनिंग मध्ये. परंतु अजून सुद्धा मॅच संपली नाहीये. इथून आता सर्व जे काही करायचं आहे ना ते गोलंदाजांना करायचं आहे. त्याच्यानंतर शतरक्षकांचा देखील साथ जर योग्य मिळाला ना तर निश्चितच सामन्यामध्ये वापसी होऊ शकते. परंतु ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे, 2 बॅटर अक्षय दुमाडायन, आकाश काणात चांगली सुरुवात केली आहे. पहिला बॉल धीरजचा, फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअरलेगच्या दिशेनं चेंडू निघून गेला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडूला उचलतायत, फील्ड करतायत आणि निश्चितच एक सिंगल ही धाव ही पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले दुहेरी आकड्यामध्ये 10 अंकांवरती. पहिला बॉल फुडलॉस होता, त्याचा फायदा उचलू शकला नाही. थोडासा वेगवान देखील पाहायला मिळाला. पुढील बॉल अक्षय ऑन स्ट्राइक. अखू टप्प्याची लेन ऑन साइडला उडवली आहे. पवन आहे चेंडूच्या खाली, पकडला जाईल सहज हा झेल आणि फलंदाज अक्षय दुमाडा होतोय फेल आउट.
वलनाची वाट हाय रे कसारा घाटात आईलो रे धन्यवाद थँक्यू सो मच. अखो टप्प्याची थोडी लेन होती. बॉल ऑफिस झाल्यानंतर थोडाच्या बॉडीच्या दिशेने आला आणि तिथून मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला होता अक्षयनं. थोडं एलिव्हेशन होतं परंतु डिस्टन्स थोडंसं कमी पाहायला मिळालं आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र अक्षय हे बाद झालेत. इथून विशाल इंगले मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू विशाल. सध्या तरी आमचं देखील लक्ष आहे कारण आदिवासी प्रीमियर लीग APL लवकरच येते आणि निश्चितच प्लेयर चॉईस करण्याकरता ज्या कोणत्या खेळाडूचा रेकॉर्ड चांगला असेल निश्चितच त्याचं नाव APLच्या लिस्टमध्ये निश्चितच पाहायला मिळेल. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये खेळी करत असताना 100% एफर्ट तुम्ही द्या. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्ही APL मध्ये देखील तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. इथून आपण पाहिला तर मग धीरजचा पुढील बॉल जो आहे तो डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. पहिला चेंडू पाहिला तर मग 1 धाव त्याच्यावरती आली. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट मात्र. त्याच्यानंतर तिसरा चेंडू हा डॉटच्या स्वरूपामध्ये. आमचे मित्र जयेश डुकले यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. रात्री थोडेसे लेट घरी पोचले आणि त्याच कारणास्तव आज थोडे लेट आलेत कारण त्यांना आज भाडं देखील होतं कारण त्यांचा संघ आपण पाहिला तर मग इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. हो, मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. डीप स्कोरलेगचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक परंतु मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने यावेळेस चांगला बॅकअप दिलं. धाव फलक पोहोचले गेले 11च्या घरामध्ये. 11 धावा ऑन द स्कोर बोर्ड. षटकातील पुढील बॉल. ओ, जबरदस्त षटकाची हाताळणी केली आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू डॉट आलेत. त्याच्यानंतर 1 विकेट आणि फक्त 2 धावा. धाव फलक पोहोचले गेले 11 या आकड्यांवरती. इथून अजूनही जवळजवळ 24 धावा. 24 का 25 12 चेंडू 24 म्हणजे अजून जी सरासरी आहे ना ती 12ची पाहायला मिळेल प्रति षटका मागे. आता इथून मात्र कुठला गोलंदाज वापरला जाईल ऑप्शन भरपूर आहेत. राज येतोय की मग भुवन होया कुठला गोलंदाज वापरला जाईल. आज आपण पाहिलं तर मग अजय मडवी जो एक हुकमी गोलंदाज आहे साई कृपा स्फोट राजावले संघाचा. चला भुवन लोखंडे ये लगान वाले भुवन नहीं है, ये राजावली वाले भुवन है. भुवन लोखंडे. लगान फिल्म मध्ये आपण पाहिलं तर आमिर खान याने जबरदस्त कामगिरी केली आहे. जबरदस्त तो चित्रपट पाहायला मिळालाय. हो पहिलाच बॉल भुवनचा आणि भव्य स्वागत केलंय. स्लॉक से करेंगे सबका स्वागत. आणि काय जबरदस्त स्वागत केलं भुवन या गोलंदाजाचं. जणू काही जे दुसऱ्या ओव्हर मध्ये पूर्णपणे बंदिस्त केलं होतं धावफलक त्याला मात्र इथून गती दिली गेली. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय विशाल या खेळाडूने. अगो टप्प्याची लेन होती आणि परिपूर्ण पीक केली. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा 6 धावेनं धावफलक मात्र यावेळेस पोचलं गेलंय 17 या आकड्यांवरती. इथून अजूनही जिंकण्याकरता चेंडू शिल्लक असतील 11 आणि 11 मध्ये 18 धावा अजूनही विजय करता हवे आहेत.
षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा आखो टप्प्याची लेन होती उडवले ऑन साईडला अजून एक मोठा फटका विशालच्या बॅटमधनं विशाल ऑन फायर बॅक टू बॅक दुसरा देखील ठोकलाय षटकार नाची वाट हाय रे कसारा घाटात आईलो रे अरवलनाची वाट हाय रे कसारा घाटात आईलो रे सुटली घाटाने घर घर हवा सुटली घाटाने घर घर हवा एवढा निरो बघून रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा एवढा निरो बघून रे देवा येतो शिर्डीला साई रे देवा एवढा निरो बघून रे देवा नुकताच आपण पहिला आमचे साहित्य समालोचक मित्र जयेश डुकले यांचं शुभागमन झालेलं आहे. साईबाबांची सेवा करण्यासाठी कधीच नाही खचले आमचे मित्र जयेश डुकले. आज निश्चितच साईबाबांचे भक्त आहेत. कालचा दिवस पाहिला तर मग संपूर्ण दिवस कडक उपवास देखील त्यांचा पाहायला मिळाला होता. परंतु आज स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिला तर मग चौकार आला. बॅटला हलकासा स्पर्श झाला सॉरी पायाला चेंडू स्पर्श होतोय आणि म्हणजेच लेग बायच्या स्वरूपामध्ये या 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. इथून अजूनही आपण पाहिलं तर मग 8 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक असतील 9. मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे हेच तर आहे क्रिकेट. कुणाला हसावं लागतं तर कुणाला रडावं लागतं या क्रिकेटच्या पट्टावरती. पुन्हा एकदा आखू टप्प्याची लेन होती ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे यावेळेस पवन. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. अचूक फेकी देखील पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण होईल. 1 धावेने धावफलक पोहोचलं गेलंय 28 आकड्यांवरती. आठ चेंडू 7 धावांची आवश्यकता. चांगला स्ट्रोक दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी सर वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक आकाश कानाच्या बॅट मधनं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण पाहिला तर मग सर वीरेंद्र सेहवाग सरांच्या बॅटमधनं सातत्याने असे स्ट्रोक आपण पाहिलेत आणि त्यांच्या कापबुक स्टाईलनं हा स्ट्रोक मात्र यावेळेस खेळले होते आकाश. आणि निश्चितच आपण पाहतोय 4 धावा मिळतील. या 4 धावेनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचलं जाईल 32 आकड्यांवरती. टप्प्याची लेन आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग बायच्या स्वरूपात मिळतील ह्या 4 धावा आणि अशा प्रकारे मॅच देखील फिनिश झालाय. मॅच जिंकलाय न्यू स्टार मॉडीपाडा या संघानं. हाळक टीम साई कृपा स्पोर्ट राजावळी संघ. नुकताच आपण या ठिकाणी पाहिलं तर आमचे गुरुवर्य सागरजी माळी यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम आपलं देखील सहर्ष स्वागत टायगर ट्रॉफी 2025 मध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत श्री साई दत्त स्फोट काजूपाडा आणि त्यांच्या समवेत विघ्नहर्ता स्फोट भेलकडी या 2 संघामध्ये. नुकताच आपण मॅच पाहिला तर मग जबरदस्त मॅच पाहायला मिळाला. अगदी मैत्रीपूर्वक लढत होती. दोन्ही संघ आपण पाहिले एकाच परिसरात